अहो उद्या अगर आमच्या श्रद्धाताई लोकांच्या आशीर्वादामुळे जनतेच्या आशीर्वादामुळे नगराध्यक्ष झाल्या तर केसमध्ये मदत नाही करणार का? अरे सकारात्मक पद्धतीने बघा ना. दीपक केसरकर साहेब का सगळ्या गोष्टी नकारात्मक बघायला लागले मला आता कळतच नाही. नेहमी श्रद्धा आणि सबुरीबद्दल बोलणारे आमचे केसरकर साहेब, नेहमी चष्मे नाकावर ठेवून बोलणारे आमचे केसरकर साहेब अचानक राजकीय चष्मेतून का बघायला लागलेले आहेत? त्यांनी सकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे. राजघराण्यातली व्यक्ती उद्या नगराध्यक्ष झाली, मग लखमराजेजी असतील, आम्ही सगळेजण एकत्र बसून ज्या ज्या केसेसमुळे सावंतवाडीच्या विकासाला अडचण होत असेल तर तो सोडवण्याची सुवर्ण संधी ही नाही का? विचार करा ना. एवढा अनुभवी राजकारणी केसरकर साहेबांसारखा असं कसं चुकीचा बॉल खेळू शकतो हे मला आतापर्यंत कळलं नाही. मी त्यांना धुरंधर समजायचो. उलट त्यांनी समजलं, त्यांनी खऱ्या अर्थाने अगर सावंतवाडीवर प्रेम असतं ना त्यांना ही संधी सोन्यासारखी वाटली असती. ते नाही, श्रद्धाताई उद्या निवडून गेल्या, चला आपण त्यांच्याकडून प्रत्येक प्रश्न सोडून घेऊ. त्या दिवशी आमच्या लखमराजेजींची पत्रकार परिषद जरा आवर्जून बघा किंवा त्यांना क्लिप पाठवा. अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने उलट ते हेही बोलले की आम्ही केसरकरजींना पण बरोबर घेऊ. एवढा सकारात्मक पद्धतीने अगर आम्ही निवडणूक आम्ही सगळ्यांना लढवत असू तर केसरकर साहेबांनी नकारात्मक होऊ नये एवढी विनंती.